ए बोल रे बोल. हॅलो. बाहेरून कोणी कॉल नाही द्यायचा आहे, ही नम्र विनंती आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल, बाहेरून कोणीच कॉल नाही द्यायचा आहे. ओके, तर ही सूचना मॅनेजमेंट टीमनेच तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या गोष्टीची आपण आता थोडी नोंद घ्या. मॅचला ते सुरुवात, मेगा फायनलचा थरार, मेगा फायनल, मेगा इव्हेंट, दी ग्रँड शो. ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहिली जात होती तो क्षण, याची देही याचा डोळा क्रिकेटचा महाअंतिम सोहळा. आणि महाअंतिम सोहळ्याच्या पहिलाच बॉल फार क्लोज होता, फार क्लोज होता, क्लोज एन्काउंटर होता. बिग बॅटल मैदानामध्ये, बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी. आणि जेव्हा दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा मात्र हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन दिग्गज संघांमध्ये 10 संघ खेळले, 8 संघांचा घाशा गुंडाळला. आणि आता हे दोन संघ पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी लढतील. पहिला कोण? पहिल्याला फार महत्व आहे. 365 दिवस. ओ हो हो, डायरेक्ट हिट, इज गॉन. धावचीच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये लागतोय धक्का. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. NTMM या संघाला दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतायत. दी मेगा इव्हेंट. चौकार जो मारेल त्याला राजी पोहितकर साहेब यांच्या वतीनं 1000. क्लोज होता हा देखील. राजी पोहितकर साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय चौकारासाठी 1000. धावसंख्या आपण पाहतोय एक. पहिली धाव धावफलकावरती अंकित झालेली आहे. टॅप केलाय, टपली दिले, 1 रन मिळेल. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. धाव फलक मात्र आपण पाहतोय 2 वर. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन्स ऑन बोर्ड. मेगा फायनल, द ग्रँड इव्हेंट, मेगा शो, अंतिम सामना. याची देही याचा डोळा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि हा क्रिकेटचा महाअंतिम सोहळा. पुढे आलाय फटका, सांगा ड्राईव्ह केला, बुलेट शॉट. पंचांचा निर्णयाची अजूनही आम्ही वाट पाहतोय. 1-4, 1-4, 1-4, 1-4 हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये पडलाय. आणि बघा, जर क्लोज असेल तर ऑडियन्स पोल घेतला जाईल, पण तिथे मॅनेजमेंट टीम आहे, मेंबर आहे तिकडे, व्हॉलेंटियर आहेत, त्यामुळे. आणि व्हॉलेंटियर, तुम्ही कोणता निर्णय डायरेक्ट द्यायचा नाही, प्लीज लक्षात ठेवा. तुम्ही कोणताच निर्णय डायरेक्ट द्यायचा नाही. जोपर्यंत पंच तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत हू की चुई नाही करायचं, लक्षात ठेवा. 1च रन, 1च रन. राज प्रकाश पोहिपकर यांच्या वतीनं चौकारांसाठी 1000. शेवटचा चेंडू, 3 धावा होत्या, सोडून दिलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव. धावसंख्या 4. पुढे आला शेत, आणि येस, पुढे येऊन खेळला, आणि 1च धाव. बघा किती क्लोज होता. षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5.
हॅलो हॅलो चेक. अरे भरपूरच कमी झालं. अरे हा काय आवाज आहे? हॅलो 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 चेक. थोडं वाढव. धावसंख्या 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला होता. बॅट्समन चूक करतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज होतोय बाद धावचीच्या स्वरूपात. विकेट नंबर रनआउटची संधी होती. विकेट मिळाली आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये इथे आणखीन एक फलंदाज बाद. बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त फुल एंटरटेनमेंट. आता आपण पाहूया खरं तर सपोर्ट कोणत्या संघाला जास्त आहे. सर्वाधिक जास्त सपोर्ट कोणत्या संघाला आहे. कोणत्या संघाला सपोर्ट जास्त करतात प्रेक्षक. हायट्रिक चौंबट्यावरती गोलंदाज विकेट. हायट्रिकची संधी नामी संधी आहे. यावेळेस हलक्या हाताने ड्राइव्ह केला नाही. टीम हायट्रिकची संधी होती. धावसंख्या झालेल्या आहेत 6. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 आली आहे. खरं तर मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी आमच्या महिला भगिनी देखील इथे उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी स्वागत करतोय. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांच्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 6 धावा धावफलकावरती. 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. हलक्या हाताने सॉफ्ट अँड ऑन साईडला वळवलाय. गुड बॅटिंग. सिंगल मिळतीये. कोणत्या संघाला सपोर्ट किती आहे ते पाहायचंय मला खरं तर. माऊली 11 साठी कोण कोण आलंय. बाप रे गँगच किती ते. पण प्रेक्षक कमी आहेत. पाहूया आता NTMM. बाप रे बाप. NTMM ला जास्त सपोर्ट दिसतोय पण माऊली 11 चा आवाज सगळ्यात जास्त होता. टू गो. वेगवान फटका चांगला आहे. एक 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 मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. 8 या आकड्यावरती. कम है लेकिन भाई हमारे ऑडियंस में दम है. क्या बात है. एका बाजूला माऊली 11 दुसऱ्या बाजूला NTMM. दोन्ही संघांचे समर्थक जोर काढतायत जोर लावतायत आपल्या आपल्या संघांसाठी. आता फिल्डिंग चांगली झाली की जोरदार टाळ्या माऊली 11 च्या येतात. बॅटिंग चांगली झाली की जोरदार टाळ्या NTMM च्या येतात. हे सर प्रेक्षक आहेत. यांनीच तर या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय या षटकातला. 1 टू गो. क्या बात है. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. चेक. पंचांचे आम्ही सकाळपासूनच प्रशंसा करतोय दादा. पंच बघा बघा या बॉल नंतर जरूर आपण ती चर्चा करूयात. शेवटचा बॉल होता. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हाताळावा लागेल. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन बोर्ड. दी ग्रँड इव्हेंट, दी मेगा फायनल, मेगा शो. पुढचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला खेळलाय. 1 रन शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगल. आणि षटक क्रमांक दुसरा पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन बोर्ड.
क्या बात आहे. चला आता माऊली 11चे प्रेक्षक पाहिले, NTMM चे प्रेक्षक पाहिले, पण जे प्रेक्षक ज्या प्रेक्षकांना पंचगिरी आवडले असेल तर एकदा 1 टू गो. आता पंच या खरं तर ओव्हर मध्ये आपण तुम्ही नाही प्रेक्षक बघूया किती जोरात बोलू शकतात. तुमचा आवाज मैदानात फिरतोय, प्रेक्षकांचा फिरेल का? तर शेवटच्या बॉलवरती आपण देऊया प्रेक्षकांना संधी. आता 6 चेंडू शिल्लक. कट केला. हो काय नजाकत होती. लेट कट. 1 रन मिळते. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे. डबल 1 11 11 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 11 आहेत. धावांची गती वाढवावी लागेल. मेगा फायनलच्या मॅच मध्ये या धावा पुरेशा राहणार नाहीत. बघा हलक्या हाताने फक्त कट केलं. सिंगल मिळाली. धावफलकावरती 11 धावा. स्टील 5 टू गो. बॉल तयार. दडपण आहे प्रत्येकावरती, ते बॉलरवर असो अथवा बॅटरवर. प्रेक्षक दोन्ही बाजूंना आहेत. दडपण देखील आहे. प्रेक्षकांची संख्या. अंडरआर्म क्रिकेटवरचं प्रेम, MVCC आणि MVPL वरचं प्रेम. जयेश फटका चांगला अडवलाय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. रन आउट. रन आउटची संधी. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बघा इथे विकेटचं पतन झालंय आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झालेली आहे ते 11. गडी गमावलेले आहेत ते तब्बल 4. जबरदस्त जबरदस्त बॅटल रंगल्या मैदानामध्ये. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. चार चेंडू शिल्लक. 11 पुढे आलाय. बॅटची एज. बॉल मागे. 1 रन. 1 रन. एका धाब्याने नुकसान जास्त काही होणार नाहीये माऊली 11चं देखील, कारण या मॅच मध्ये धावांची गती पूर्णपणे मंदावली गेली. धावसंख्या थांबली. धावसंख्या खुंटली. धावसंख्येवरती पूर्णविराम लागलाय. माऊली 11ची गोलंदाजी काय झाली. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजी ते इम्प्रेस करतोय. व्हॉट अ बॉलिंग. फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या घातल्यात. ड्राइव्ह केलाय. अडवलंय. संधी आहे आणि नाही. आणि मागे एक्स्ट्रा रन मिळेल का. अडवलंय 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 बॉलला. 1 रन मात्र इथे आपण पाहतोय. धावसंख्या 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी येऊ नका. 13 धावा धावफलकावरती. थोडी दुखापत असेल शूज काढा वगैरे. चला मॅच स्टार्ट करा लगेच. स्टील येस. धावा 13. 13. फटका चांगला टॅप केलाय. 1 रन कंप्लीट. आणि आता पंच देऊया संधी आपण प्रेक्षकांना. मी 3 म्हटलं ना, 1 2 3 म्हटलं आणि 3 म्हटलं ते एकसाथ सगळ्यांनी बोलायचं. थांबा थांबा गोलंदाजाला थांबवा थोडं. 1 टू गो. जो पंचाचा कॉल आहे तो आपण देऊया एकदा. 3 म्हटलं की सर्वांनी एकसाथ एकत्र आवाज आला पाहिजे आणि निकम सरांनी जास्त आवाज आपला पाहिजे. 1 2 3. क्या बात है क्या बात है. आता बघूया निकम सर तुमचा आवाज किती येतोय. ओ 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि शेवटच्या बॉलवरती मिळेल धाव एक. धाव संपलं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. धावा झाल्यात 15. 15 रन्स ऑन बोर्ड, 16चं टार्गेट. टार्गेट आहे. बाउंड्री मारली तर राहुल परब यांच्यातर्फे 1000 रुपये. Disconnected. चला फिल्डिंग लावा, मॅच थांबवू नका जास्त वेळ. पंच आपली निर्धारित वेळ संपलेली आहे, त्यामुळे प्लीज स्ट्रिक्ट राहता. स्टेटस बघत बसला, काय बोलायचं त्याला. चला मॅच स्टार्ट करा ना प्लीज. आता चर्चा बंद करा, फिल्डिंग लावून घ्या. चला 18 बॉल 16चं टार्गेट असेल. 18 चेंडू 16 धावा. हो, दुसऱ्या डावाची सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. फलंदाज इथे होतोय बाद 0वरती. धक्का पहिला. टार्गेट 16चं आहे. हम किसी से कम नहीं. NTMM देखील सांगतायत आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. आणि इथे चेंडू गॅप मध्ये. चार धावा. आलेल्या आहेत. चौकार. हे आवाज काय? हॅलो चेक 1 टेस्ट. हॅलो चेक. अरे थोडा तर दे आवाज आला पाहिजे समोरचा ना. गाणे नको, माझा आवाज गेला पाहिजे. हॅलो अरे माझा आवाज. हॅलो कमी काय केलं बेटा. हॅलो चेक इस. 4 धावा झालेल्या आहेत. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता गाणे डायरेक्टली मॅच संपल्यानंतर लागतील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. वेळ संपलेला आहे आपला. सॉन्ग गाणे जे काही आहेत ते सगळं नंतर लागेल मॅच संपल्यावर. नाही म्युझिक पण नंतर. आता नवीन काय शब्द आणू नका प्लीज. आता फक्त
ऑन गोईंग मॅच कॉमेंट होईल. त्या व्यतिरिक्त इथं तुम्ही किती समानार्थी शब्द आणले ते लागणार नाही. सगळे समानार्थी शब्द सांगितले ना मी, काहीच लागणार नाही. सिंगल मिळाले, धावसंख्या 1 ने पुढे. 5 धावा. राजा किसका बजाएगा बाजा. मैदानाच्या आतमध्ये आला राजा. सेमीफायनल त्याने जिंकून दिली होती, विसरून चालणार नाहीये. ट्रम्प कार्ड आहे. राजा मैदानामध्ये ऑन साईडला हलक्या हातानं स्टिअर केलं फक्त एका धावेसाठी. धावा संख्या 6. 16 करायच्या होत्या, 6 झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 14 विजयासाठी करायच्या 10. 14 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज. 14 बॉल 10. पुढे सरसावत फिल्ड केलं, बॉटम हँडचा वापर. सिंगल कंप्लीट. 7 धावा आणि या षटकातील आता शिल्लक आहे चेंडू. वाट बघतात निकम सर, प्रेक्षक कधी साथ देतील. आणि खरंच निकम सर, या स्पर्धेत तुम्हाला प्रेक्षकांची साथ मिळाली आहे. धावसंख्या 7. 1 टू गो. शेवटचा बॉल. हलक्या हाताने स्टिअर केलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव मिळेल. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल धाव. दुसरा सुरू आहे. षटक पहिलं संपलंय. पहिल्या वर नंतर धावा झाल्यात त्या धावफलकावरती 8. पुढच्या 12 मध्ये 8 करायच्यात. गणेश, पहिल्या 6 मध्ये 8 झाल्यात, पुढच्या 12 मध्ये 8 का नाही? पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठे रंग बदलेल काही सांगता येत नाही. रायगड प्रीमियर लीग आठवते, 10 बॉलमध्ये 1 रन झाली नाही. शिरडोनच्या चषकातली स्पर्धा आठवते, 12 बॉलमध्ये 3 रन झाले नाही. काही घडू शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. मांगरूळच्या मैदानावरती 1 बॉलमध्ये 9 देखील चेस झाल्या. त्यामुळे हे क्रिकेट आहे, कधी कसा रंग बदलेल ते सांगता येत नाही. 3 बॉल 21 ची करत असताना 23 देखील मारल्या गेल्या. त्यामुळे ते भाकीत करणं किंवा कोणतेही प्री प्रेडिक्शन करणं फार कठीण. आणि खरं तर जो करतो त्याला पदवी दिली जाते, ती आम्ही आता अनाऊन्स करू शकत नाही. 8 धावा. 12 मध्ये 8 डिफेन्स करायच्या, दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 8 चेस करायच्यात. संघर्ष तर होणार. जन्म महाराष्ट्राच्या मातीत झालाय, त्यामुळे संघर्ष आमचं रक्तात आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्म घेतला, त्यामुळे संघर्ष हे आपल्या रक्तात आहे. 12 बॉल 8 ची गरज. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 8 ची गरज होती, 1 मिळाली, करायचं 7. 12 बॉल 7 ची गरज. 12 चेंडू 7 धावा. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर भी बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. कोशिश, प्रयत्न करायला हवेत. शस्त्र टाकून चालत नाही. महाराजांनी आपल्याला शिकवलं शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, उभं राहायचं आणि जिंकायचं. जरी आपण जिंकलो नाही तरी देखील लढणं कधी सोडायचं नाही. यावेळेस एक सोरटी धाव पूर्ण केली आहे. बघा, प्रकाश जोत्यातील इतक्या मोठ्या प्रकाशामध्ये लेग बायस. प्रकाश जोत्यातील क्रिकेट सुरू आहे आणि त्यामध्ये इतक्या प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे झालेली एका धावेची चोरी, आणि या धावेची चोरी झाली त्याची पोलीस कंप्लेंटही करू शकत नाही. 10 धावा धावफलकावरती करायच्या 6. 6 धावांची आता गरज आहे. माऊली 11चे समर्थक फार खुश आहेत, कारण धावा पूर्वार्धामध्ये करू दिल्या नाही त्यांनी, आणि आता धावांची वसुली देखील जोरदार सुरू आहे. मला तर वाटते माऊली 11 संघ वसुली विभाग मध्ये कामाला आहे की काही, धावांची ते वसुली करतायत. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्या धावफलकावरती 11. आता विजयासाठी फक्त 5 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 चेंडू 5 धावा. प्रत्येक चेंडू नवा संघर्ष, नवं आव्हान आणि नवी संधी घेऊन येतो. त्या संघर्षापासून, त्या आव्हानापासून पळायचंय की त्या संघर्षाला आणि त्या आव्हानाला सामोरं जायचंय? त्या संधीचं सोनं करायचंय का त्या संधीचं राख करायचंय? ते तुमच्या हातात आहे. संधी आहे दोन्ही संघांकडे. कोण सोनं करेल आणि कोण राख करेल येणारे 11 बॉल सांगतील, कारण या 11 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 11 बॉल 5. हो हो हो, क्रीज सोडले, मैदान सोडावं लागेल. पंचांचा अजूनही इशारा आला नाही, आणि येस, फायनली इशारा आला. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
हॅलो. येस पंच. राहुल परब तर्फे अविनाश यांना चौका मारल्याबद्दल पारितोषिक. अविनाश चौका मारल्याबद्दल पारितोषिक. अरे ठेव ना. फलंदाज बाद असेल पंच. बॅट्समन आउट. विकेटचं पतन झालंय. समोरून प्रेक्षकांची गर्दी कमी करा. काहीच दिसत नाहीये मैदानात. थांबा. किती बॉल झाले? दोन चेंडू झालेले आहेत आणि धावा झाल्यात त्या 11. चेंडू शिल्लक आहेत आता 10. करायच्या धावा त्या 5. 10 बॉल 5 ची गरज. अनिकेत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 10 बॉल 5. 10 बॉल 5. पुढे आलाय. टॅप केलाय. फटका चांगलाय. क्राऊड मध्ये चाललाय बॉल एका धावेसाठी. सिंगलने धावा संख्या पुढे जाईल. करायच्या धावा 4. चेंडू 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नऊ चेंडू 4 ची गरज. राजा बजाएगा सबका आज बाजा. दूर ठेवलाय. पंच व्हाईट बॉलची खून करतात. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 13 वरती. 9 बॉल 3. 9 बॉल 3 ची गरज. 9 बॉल आणि 3 धावा. 9 चेंडू 3 धावांचं समीकरण आहे या मॅच मध्ये. करायच्या होत्या 16 झालेल्या 13. मेगा फायनलची मॅच. द ग्रँड इव्हेंट. याची देही याचा डोळा क्रिकेटचा रंगतोय. हा महा अंतिम सोहळा. MVPL चा थरार. मराठा विभाग प्रीमियर लीग सीझन 4. 3 धावांची गरज. सॉफ्ट हँड गॅप मध्ये चाच पडतायत. 1 रन कंप्लीट. सिंगलने धावा संख्या पुढे सरसावली जाईल. टोटल आली ती 14 वर. 2 धावांची गरज आणि 2 धावांची गरज आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते पंच दर्शवतील. 8 बॉल 2. 8 बॉल 2 ची गरज. चेक केलंय. 8 चेंडू आणि 2 धावा. हे नाट्यमय चित्र होतं. हास्यमय चित्र होतं. यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. दर्दी प्रेक्षक. 8 बॉल 2. पुढे आला. क्रीज सोडलीये. मैदान देखील सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अनिकेत होतोय बाद. सात चेंडू 2 धावा. 2 धावा 7 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगतं. हे जबरदस्त बॅटल. 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि या षटकातला चेंडू शिल्लक आहे तो स्टिल. क्या बात है. स्टिल 1 टू गो. 7 बॉल 2 धावांची गरज. 7 चेंडू 2 धावा. माऊली 11 विपक्ष NTMM. 7 बॉल 2.
फटका चांगला. स्कोर इज इक्वल. रन संख्या, धाव संख्या ही झाली आहे समांतर. स्कोर इज इक्वल, स्कोर इज इक्वल. धावा समांतर. स्वप्न कोणाचं पूर्ण होईल? पहिले यापूर्वी 3 नंबरची ट्रॉफी मिळाली, यापूर्वी 2 नंबरची ट्रॉफी मिळाली, 1 नंबरची ट्रॉफी अजूनही उचलली नव्हती. आता संधी आहे. राजाला आपण पाहतोय, खरं तर त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यानं फार काही केलंय, पण आता मात्र MVPLच्या 4थ्या पर्वातील तो देखील ही महत्वपूर्ण मॅच त्याच्या आयुष्यातील खेळतोय. 6 बॉल 1, 6 बॉल 1. विनिंग शॉट कोणचा बॅटमध्ये येईल? माऊली 11 KNTMM. एक धाव बनवली जाईल की डिफेन्स केल्या जातील? कारण बदलापूर जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल मध्ये 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेन्स केली होती. 6 चेंडू, 1 धावेची गरज आणि इथे सामना संपलाय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, माऊली 11 इज द चॅम्पियन.